कडनं जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। कडून महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली आणि विशेष सत्कार घेण्यात आला नवनिर्वाचित नगरसेवकांचा। खरं तर पहिल्यांदा मी रचना संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की अनेक महापुरुषांच्या जसे संत रविदास, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्वांची एकत्रित जयंतीचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित जे काही नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद मेंबर्स आहेत, नगराध्यक्ष आहेत, अशा विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मानही आज या संस्थेने या ठिकाणी ठेवला होता। सर्वजण अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले होते आणि नव्याने येणाऱ्या या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना लोकशाही पद्धतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये योग्य समन्वय जर साधला असला तर किती उत्तम प्रतीचं काम होऊ शकतं याबाबतचे काही दाखले किंवा काही उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं। त्यांनी साधारणतः जो काही माझाही 3 जिल्हा परिषदा किंवा महापालिका, नगरविकास विभागाचा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्व पदावर काम करत असताना जो अनुभव जिल्हा परिषदांच्या माध्यमातला आणि नगरविकास विभागाचा, नगरपालिका, महापालिका यांच्या सर्व संदर्भातला जो आहे
तोही मला या ठिकाणी शेअर करता आला आणि त्यांना या निमित्ताने खूप शुभेच्छा देता आल्या. त्यांच्या हातामध्ये खूप मोठी शक्ती आहे, लोकप्रतिनिधी ते आहेत, त्यांचा वेगळा मान सन्मान आणि वेगळ्या कामाचा ठसा उमटू शकतो आणि म्हणून त्यांनी जर लक्ष दिलं, त्यांनी जर पाहिलं तर ते त्यांच्या भागाचा फार मोठ्या स्वरूपात कायापालट करू शकतात. या निमित्ताने त्याने सक्षम राहिलं पाहिजे, स्वतःची तब्येत चांगली सांभाळली पाहिजे, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजात पेरल्या पाहिजेत. जे आपण चांगलं पेरतो तेच उगवतो असा हा सृष्टीचा नियम आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने काम करावं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य मिळावं अशाही शुभेच्छा दिल्या आहेत. या संस्थेचंही मनापासून मी कौतुक करतो की 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था अविरतपणे वेगवेगळे लोकोपयोगी लोककल्याणाचे आणि समाजाच्या कल्याणाचे कार्यक्रम घेत आहे. आता यानंतर तर आणखी मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं नियोजन त्याने केलेलं आहे. अनेक पोलीस खात्यातले अधिकारी किंवा इतर अनेक विभागातले इंजिनियर्स असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये आहेत, अनेक नगरसेवक आहेत. खूप मोठी ताकद या संस्थेच्या माध्यमातून, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेकडे आहे, समाजासाठी आहे. समाजासाठी उत्तम प्रतीचं काम करणं, उत्तम शिक्षण मुलांना देणं, क्वालिटी एज्युकेशन देणं, व्यसनापासून दूर ठेवणं, स्वतःचं शरीर जे अमोल असा दागिना आहे त्याला सांभाळणं आणि जमेल तेवढं प्रगत होणं, विकसित होणं, अशा प्रकारची चर्चा या निमित्ताने झालेली आहे. मी या सर्वांना मनापासून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. त्याचं छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज मोठा कार्यक्रम घेण्यात आला. काय सांगायचं? रचना संस्थेची स्थापना साधारणतः 40 वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून रचना संस्थेनं अनेक समाजाला उपयोग पडणारे असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आता नुकतंच रचना संस्थेच्या तर्फे आपण समाजाला उपयोग पडणारे भविष्यामध्ये म्हणजे उपयुक्त असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहेत. उदाहरणार्थ आपल्या या शहरामध्ये गोरगरीब मुलांसाठी आम्ही हॉस्टेलचं प्लॅनिंग केलेलं आहे. रचना संस्थेच्या मालकीची रचना नक्षत्रवाडी येथे साधारणपणे 8 एकर 13 गुंठे जमीन आम्ही खरेदी केलेली आहे. सर्व यासाठी समाजानं मोठं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेल, गुरु रविदासांच्या नावानं एक मोठं सभागृह, आरोग्याशी संबंधित काही उपक्रम, त्याचप्रमाणे काही इंग्रजी शाळेचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचा एक उपक्रम हाती घेणार आहोत. अशा प्रकारे रचना संस्थेनं आगामी काळामध्ये काही कामं हाती घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी नगरसेवकांचा आणि सत्कार पण घेण्यात आला. काय सांगितलं आपण? या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे रचना संस्था नेहमीच समाजाला उपयोगी पडेल, समाजामध्ये एक ज्याला आपण मोटिवेशनल असं काही काम व्हावं या हिशोबानं काम करत असते. या संभाजीनगर शहराच्या महानगरपालिकेमध्ये समाजाचे जवळपास 4 नगरसेवक, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या या विविध ठिकाणी समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी मोठ्याने निवडून आलेले आहेत. त्यांचाही आम्हाला मनस्वी आनंद झाला होता. त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. समाजातील लोकांना काय आवाहन करणार? समाजातील लोकांनी फक्त आपलं स्वतःचं घर न बघता समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मी तर मगाशी म्हटल्याप्रमाणे रचना संस्था ही त्यांची प्रातिनिधिक स्वरूपातलं एक उदाहरण आहे. समाजाच्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तन मन आणि धनानं त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून समाजामधल्या तळागाळातल्या लोकांसाठी आम्हाला अधिक उमेदीने काम करता येईल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.